या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आमचा पत्ता विजापूर वेस आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक सोलापूर। 5 मे 2026 रोजी शगीर नबीर सुल शेख राहणार भवानीपेठ सोलापूर यांनी सावकार संजय सोमनाथ पुजारी यांच्याकडून 4 मार्च 2020 रोजी लग्न आणि व्यवसाय करता 3 लाख रुपये व्याजाने घेऊन वचन चिठ्ठी फॉर्म लिहून 3-4 महिन्यात रक्कम परत करतो असे सांगून परतफेडीची शब्बीर शेख यांनी त्यांचे खाते असलेल्या कर्नाटक बँक सोलापूरचा धनादेश दिला। तो धनादेश न वटल्याने नोटीस दिली असता रक्कम दिली नाही म्हणून खासगी फौजदारी खटला सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दाखल करण्यात आला होता। त्याची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर झाली। यात आरोपी शगीर शेख यांच्यातर्फे ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी फिर्याद पूर्व आरोपीने फिर्यादी यांच्या भावाविरुद्ध तक्रार दिली होती। त्यातूनच आरोपी शगीर यांनी एका सावकाराकडून रक्कम घेतली। त्यावेळी एका खासगी सावकाराकडे वचन चिठ्ठी धनादेश आणि फॉर्म्स दिले होते। ते आरोपी यांनी कारवाई समक्ष असे घेऊन आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला आहे। शिवाय कोणत्या तारखेस रक्कम आणि धनादेश दिला, धनादेश आणि वचन चिठ्ठी यातील तफावत आणि मुंबई सावकारी कायद्याप्रमाणे करण्यात आलेल्या निष्काळजीपणा कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला असता कोर्टाने कायद्याचे गृहीतक यशस्वीपणे आरोपीने खोडून काढले। त्यानंतर शाबितीची जबाबदारी फिर्यादीवर येते असा निष्कर्ष घेऊन कोर्टाने आरोपीची धनादेश अनादर झाल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली। या कामी आरोपीतर्फे अजमुद्दीन शेख, ॲडव्होकेट सैफुद्दीन कमरुद्दीन शेख यांनी काम पाहिले। धनादेश दिल्याच्या कारणावरून शागीर नबीर सुल शेख राहणार भवानीपेठ याची मे प्रथम न्यायालयीन कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली। या कामी थोडक्यात हकीकत अशी होती की 4/3/2020 रोजी लग्न आणि व्यवसायाच्या कारणावरून शागीर शेख यांनी सावकार संजय पुजारी यांच्याकडून वचन चिठ्ठी फॉर्म आणि प्रॉमिसरी नोट असे भरून देऊन त्याच्याकडून रक्कम घेतलेली होती आणि त्याच्या कायदेशीर परतफेडीपोटी शागीर शेख यांनी सावकार संजय पुजारी यांना धनादेश दिलेला होता। असा धनादेश हा न वटल्याने नोटीस देऊन मे कोर्टामध्ये फौजदारी खटला दाखल करण्यात आलेला होता। त्या कामी आरोपीच्या वतीने असा बचाव करण्यात आला की फिर्यादीच्या विरुद्ध यातील आरोपी यांनी फिर्यादीच्या भावाविरुद्ध आरोपी यांनी फिर्याद दिलेली होती आणि त्याचा राग मनात धरून आरोपी यांनी एका सावकाराकडून रक्कम घेतलेली होती। त्या सावकाराकडूनचे संपूर्ण कागदपत्र कारवाईक्षम असे घेऊन या आरोपीविरुद्ध खोटी फिर्याद दाखल केलेली आहे। खटल्याच्या दरम्यानच्या काळामध्ये कलम 39 नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट प्रमाणचे जे गृहीतक आहे ते गृहीतक जरी सिद्ध झाले तरी आरोपीने आपल्या बचावामध्ये उलट तपासातून ते गृहीतक खोडून काढलेले आहे आणि इतकेच नव्हे तर दिलेली प्रॉमिसरी नोट आणि धनादेश यामध्ये तफावत आहे। त्यावरील तारखा आणि तसेच त्यावरील लिखाण त्याच्यामध्ये सुद्धा तफावत आहे। हे कोर्टाच्या निर्देशनास फिर्यादीस त्याबाबत सविस्तर विचारणा करण्यातून युक्तिवाद करण्यात आला। यावेळी मे कोर्टाने आरोपीचा बचाव विचारात घेऊन कायदेशीर परतफेडीपोटी रक्कम देणे लागत नाही असा मत व्यक्त करून आरोपीची निर्दोष मुक्तता केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।